इझिली आपण आपला मेकअप लुक. मी आता बसलेली आहे किचन मध्ये. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी आहे जान्हवी आणि तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात सगळे? होप्सो सगळे स्वस्त आणि मस्त असेल. तर बऱ्याचदा असं झालं होतं, आधी स्टार्टिंगला मला बरेच कमेंट आला होता किंवा मला बऱ्याचदा असं बोललं गेलं होतं की तू मेकअपशी रिलेटेड शॉर्ट टाक किंवा ब्लॉग बनव. बट काय ना की मला डेली ब्लॉगमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मी डेली ब्लॉग तर टाकतेच. सो म्हटलं चला आपण आता मेकअपचे पण ॲड करावं. तर तुम्ही लास्ट टाइम बघितलं असेल की मी कुकिंगचे पण ॲड केलेले आहे. तर आपलं मल्टीटास्कर चॅनल आहे ज्यामध्ये तुम्हाला डेली ब्लॉग सोबतच मेकअपचे काही शॉर्ट्स ब्लॉग बघायला मिळेल. आणि माझं कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे तर मी कुकिंगचे पण वरच्यावर टाकतच असते. सो ब्लॉगमध्ये का होईना तरी टाकते, बट आता मी शॉर्ट्स पण टाकणार आणि मेकअपचे पण तुम्हाला पुढे शॉर्ट्स बघायला मिळेलच सोबत. तर चला, तर मग मी आता बसलेली आहे किचनमध्ये. त्याचं रिझन की तुम्हाला माहिती आहे माझी जे मी रेंटनी राहते तर माझ्या 2च रूम आहे. एक रूममध्ये गौरव बसला आहे, त्याचं ऑफिस सुरू आहे आणि मी इकडे किचनमध्ये बसलेली आहे. सो बॅकग्राऊंड जरा इग्नोर करा आणि बॅकग्राऊंडला लक्ष न देता माझ्याकडे द्या. सो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आता झाला आहे हिवाळा सुरू आणि त्यासोबत वेडिंग सीझन स्टार्ट झालेला आहे. तर आपल्याला बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला कुठल्याही वेडिंगमध्ये जायचं असेल तर इन्स्टंट मेकअप करायचा असतो आणि आपण पार्लरचे खूप सारे खर्च नाही अफोर्ड करू शकत. सो त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की यार घरच्या घरी पण आपण पार्लरसारखा लुक करू शकलो पाहिजे आणि छान इझी वे म्हणजे 3-4 प्रोडक्टमध्ये इझिली आपण आपला मेकअप लुक छानपैकी असा प्रेझेंट करू शकलो पाहिजे. सो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फक्त 4 प्रोडक्टमध्ये इन्स्टंट मेकअप लुक. तर मी आता स्टार्ट करते आणि या 4 प्रोडक्टमध्ये तुम्हाला इन्स्टंट लुक कसं करायचं ते सांगते. सो सगळ्यात आधी तुमचा फेस पूर्णपणे क्लीन करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या फेसवर कुठलाही प्रोडक्ट नसायला हो. आणि फेस वॉश करून घ्या ज्यामुळे आपलं फेसचे जे पोर्स असतात ते ओपन असतात, त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट जायला नको. सो चला मग लेट्स स्टार्ट. आता आला आहे हिवाळा, तर हिवाळ्यासाठी मॉइश्चरायझर असणं खूप महत्त्वाचं आहे. स्किनमध्ये मॉइश्चराईज पहिले करा. सो मॉइश्चराईज यूज करते मी सगळ्यात आधी. मॉइश्चरायझर जे आहे हे क्रीम बेसमध्ये आहे जे मी यूज करत आहे. आणि तुम्ही ही कुठलेही प्रोडक्ट फेसवर लावत असेल तर त्याआधी प्रोडक्ट कसं आहे काय आहे त्याचं पहिले आधी माहिती करा, कारण कुठलंही प्रोडक्ट लावणं चांगलं नाही आहे स्किनसाठी. सो मी आधी लावते आहे मॉइश्चरायझर. म्हणजे ऑल ओव्हर फेसवर लावून घ्यायचं. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या फेसवर भरपूर डार्क स्पॉट वगैरे आहे आणि तुम्हाला आता पण दिसत असेल. तर मी ॲक्च्युली चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही आहे आणि अशा फेसवर तर चुकूनही जास्त प्रोडक्ट यूज करू नका, कारण स्किन खराब व्हायचे चान्सेस जास्त असते. सो स्किन कशी असली तरी स्वतःवर प्रेम करा, कारण स्वतःचं इतकं काहीच नसतं. आता झालं आपलं मॉइश्चराईज स्किन. थोडा वेळ ब्रेक द्यायचा, थोडं थांबायचं, एकदम एकावर एक नाही यूज करायचं. मॉइश्चर यूज केल्याच्या नंतर मी करणार आहे प्रायमर. तर प्रायमर पण तुम्ही एकदा आपल्या स्किनला सुटेबल असं यूज करू शकता. मोठमोठ्या ब्रँडचे अफोर्ड नाही करू शकत असेल तरी चालेल, बट तुम्ही ॲटलिस्ट स्किनला यूज असं करा जेणेकरून स्किनला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. सो सेकंड स्टेप आपण यूज केलेली आहे प्रायमर. सो प्रायमर पण अशा पद्धतीने पूर्ण फेसवर जिथे आपण मेकअप करणार आहे तिथे यूज करा, जेणेकरून तुमचे पोर्स वगैरे ओपन असतात ना, तर त्यामध्ये तुमचं जे फाउंडेशन आहे जाणार नाही. सो 2 स्टेप झाल्या. फर्स्ट मॉइश्चरायझर, देन प्रायमर. आता थर्ड स्टेप आहे फाउंडेशन. तर फाउंडेशन तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार जेही तुम्हाला सूट करेल असा ब्रँड घ्या किंवा कुठलं जे स्किनला सूट होईल ते फाउंडेशन यूज करा. आणि स्किनला फाउंडेशन लावताना कधी पण एक महत्त्वाचं म्हणजे हातानं लावता तुम्ही एक असं ब्लेंडर घ्या आणि ज्याचा यूज करून तुम्ही लावा, म्हणजे ब्लेंडरनी प्रॉपर लागतं. सो मी लावते आहे आणि डॅब मोशनमध्ये लावा, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग दिसेल, कुठेही असं पॅची दिसणार नाही. मी फाउंडेशनची क्वांटिटी एकदम लाईट घेतलेली आहे, त्याचं कारण की मला स्किनचा प्रॉब्लेम आहे आणि मी एकदम फाउंडेशन यूज करत नाही माझ्या फेसवर. सो बघू शकता तुम्ही चेंजेस. त्याला प्रॉपर ब्लेंडिंग करायचं आणि कधी पण एक साईड आधी लावायची, एक साईड नंतर लावायची. तोपर्यंत कधी असं करायचं नाही की पूर्ण ऑल ओव्हर फेसवर घेतला आणि बस लावत बसलं, कारण एक साईडचं लावतपर्यंत दुसऱ्या साईडचं सुकून जातं ते, त्यामुळे व्यवस्थित बसत नाही.
सो 3 स्टेप कंप्लीट झाल्या आपल्या. आता 4थी स्टेप आहे जे की आपण पावडर यूज करणार आहे. तुम्ही ट्रान्सल्युशन पावडर यूज करत असेल तर चांगलंच. तर त्याच्यामध्ये पण भरपूरसे ब्रँड आता अवेलेबल आहे आणि एकदम याची जे या पावडरची जी असते त्याचे पार्टिकल्स एकदम स्मूथ असतात. म्हणजे आपल्या पावडरचा यूज करू नका. आधी आय एरियामध्ये त्याला फिक्स करा जेणेकरून तुमच्या आय एरियामध्ये कुठलेही लाईन्स येणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही फेसवर, जर तुम्ही ब्रशनी लावत असेल तर ब्रशनी लावण्यापेक्षा याने लावा, ब्लेंडरने, ज्याने व्यवस्थित तुमच्या फेसवर लागतं. मी या पोर्शनमध्ये जरा जास्त फाउंडेशन नाही लावलं आहे कारण माझ्या या साईडनीच जरा पिगमेंटेशन डार्क स्पॉटचा प्रॉब्लेम असल्यामुळे. सो तुम्ही तुमच्या ऑल ओव्हर फेसवर यूज करा. सो मी नेक्स्ट साईडने पण अशा पद्धतीने तुम्ही पावडर पूर्णपणे फेसवर फिक्स करून घ्या आणि प्रॉपर ब्लेंडिंग करून घ्या व्यवस्थित. म्हणजे बघू शकता कुठेच असं पॅची आणि फाउंडेशन लावल्यासारखं दिसत नाही आहे फेस. आणि फाउंडेशनची जेवढी लेअर तुम्ही कमी घ्याल ना तेवढं छान आहे. स्वतःसाठी सांगते मी. जर तुम्ही का मेकअप आर्टिस्ट असेल आणि क्लायंटसाठी करत असेल तर तसं नका करू, पण स्वतःसाठी करत असेल तर तुम्ही करू शकता. कारण स्किनचे भरपूर प्रॉब्लेम असतो, बऱ्याच लोकांना स्किनचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे फाउंडेशन जेवढं अवॉइड करता येतं फेसवर तेवढं करा. सो अशा पद्धतीने आपण प्रॉपर पूर्ण ब्लेंड करून घेतलेला आहे. त्यानंतर मी माझं बाकीचे प्रोडक्ट यूज करणार. सो आपला जो 4 प्रोडक्ट यूज करून आपण मेकअप केलेला आहे. फर्स्ट मॉइश्चरायझर, देन प्रायमर, थर्ड फाउंडेशन आणि फोर्थ पावडर. सो अशा पद्धतीने हे पूर्ण फेस लुक करून घेतलं आहे. आता मी करणार माझं बाकीचे ज्याही गोष्टी आहेत त्या. सो एक फ्लफी ब्रश घेणार आणि मी यूज करणार थोडा ब्लश. आपण वेडिंग लुक करत आहे. सो अशा पद्धतीने आपला आता. देन मी यूज करणार लिपस्टिक. तर लिपस्टिक मी यूज करणार ब्रशनी कारण मला सवय ब्रशची आहे. सो फायनली आपलं लिपस्टिक लागून तयार झालेलं आहे. लिपस्टिक लागलेला आहे म्हणजे लिपस्टिक लावलेला आहे. या लायनर जरा ऑन कॅमेरा नाही लावू शकत, सो आधी लायनर लावून घेते आणि मग बोलते. तर फायनली आता आपलं लायनर आणि काजळ लावून बिलकुल रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता मी लावणार आहे थोडं हायलायटर, स्किनला हायलाइट करायसाठी. मला हायलायटर जरा जास्त आवडतं, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग लावू शकता, मला जेव्हा लावायचं तेव्हा. सो फायनली आपला लुक प्रोडक्ट यूज करून केलेला मेकअप लुक. सो तुम्ही अशा पद्धतीने स्वतःचा मेकअप लुक क्रिएट करू शकता. पार्लरला जायची बिलकुल गरज नाही आहे आणि फक्त 4 प्रोडक्ट यूज केलेले आहे मी, फाउंडेशन, पावडर, प्रायमर आणि मॉइश्चरायझर. देन मग बाकीची लिपस्टिक वगैरे तर ह्या कॉमन गोष्टी आहे, सो म्हणून मी त्या स्किप केलेल्या आहे. त्या लिपस्टिक लावताना दाखवलं आहे, बट लायनर वगैरे लावताना दाखवलं. त्याचं कारण की लायनर असं कॅमेरामध्ये बघून नाही लावू शकत, सो त्यामुळे मी मिररमध्ये बघूनच लावलेलं आहे आणि असं प्रॉपर लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि सो फायनली मेकअप लुक डन. सो कसं वाटलं आपला आजचा व्लॉग आणि हा मेकअप. तर इझीस्ट वे सांगितलं आहे मी, काही कुठे खूप हार्ड आणि खूप जास्त प्रोडक्ट यूज करून नाही सांगितलं आहे. सो तुम्ही पण घरच्या घरी आता या वेडिंग सीझनमध्ये करू शकता. सो ट्राय करा आणि प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचे यूज करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. सो
सो कसा वाटला तर कमेंट नक्की करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. परत एक महत्त्वाचं म्हणजे हे की जर तुम्हाला असं वाटत असेल की मी आपल्या चॅनलवरती बरेचसे असे शॉर्ट्स आणि व्लॉग मेकअपशी रिलेटेड आणायला पाहिजे तर कमेंट डाऊन. आणि माझं इन्स्टा हँडल आहे जे की मेकअप आर्टिस्ट्रीचं आहे, जान्हवी पांडे आर्टिस्ट्री म्हणून. सो फॉलो करा. चला मग पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये भेटू. टिल देन टेक केअर. बाय बाय. लव्ह यू ऑल.